नमस्कार. राम या नामात संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. पण त्या रामाच्या हृदयात कोण वसते याचे उत्तर म्हणजे अंजनी पुत्र मारुती राया. भक्तीमध्ये किती शक्ती असते आणि समर्पण कशाला म्हणतात याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे परमपूज्य हनुमानजी. आज आपण अशा एका प्रसंगाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यानं केवळ अयोध्याच नव्हे तर संपूर्ण त्रैलोक्य थक्क झाले होते. रावण वधानंतर जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा राज्याभिषेकाच्या सोहळ्यात एक अद्भुत घटना घडली. सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. प्रभू श्रीराम आणि माता सीता सर्वांना भेटवस्तू देत होते. तेव्हा माता सीतेनं आपल्या गळ्यातील एक अत्यंत मौल्यवान आणि तेजस्वी हिऱ्यांचा हार भक्त शिरोमणी हनुमानजींना भेट म्हणून दिला. सर्वांना वाटले की हनुमानजी हा हार आनंदानं स्वीकारतील, पण घडले काही वेगळेच. हनुमानजी त्या हारातील एक एक हिरा काढून तो दातानं फोडू लागले आणि नीट निरखून पाहू लागले. जणू काही ते त्यात काहीतरी शोधत होते. हे पाहून दरबारातील लोक चकित झाले. काहींना वाटले की वानर असल्यामुळे त्यांना या हिऱ्यांची किंमत कळत नाहीये. शेवटी एका दरबारी व्यक्तीने विचारले, हे अंजनी पुत्रा, आपण हा इतका मौल्यवान हार का नष्ट करत आहात? तेव्हा महाबली हनुमानजी अतिशय नम्रतेनं म्हणाले, ज्या वस्तूमध्ये माझे प्रभू श्रीराम आणि माता सीता नाहीत ती वस्तू माझ्यासाठी दगड धोंड्यांसारखी आहे. मी या हिऱ्यांमध्ये माझे राम शोधत आहे, पण ते मला यात दिसत नाहीत. हे ऐकून एका मंत्र्यानं थट्टेनं विचारले, जर राम प्रत्येक गोष्टीत हवे असतील तर मग तुमच्या शरीरात तरी ते आहेत का? हे शब्द ऐकताच पवनपुत्र हनुमानजींनी क्षणाचाही विलंब न लावता आपले दोन्ही हात छातीवर ठेवले आणि स्वतःची छाती फाडली. त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे दिपून गेले. हनुमानजींच्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची दिव्य प्रतिमा प्रत्यक्ष प्रकट झाली. हनुमानजींचे संपूर्ण अस्तित्वच राममय झाले होते. हे पाहून साक्षात प्रभू श्रीरामांनी उठून आपल्या परमभक्ताला प्रेमानं मिठी मारली. हनुमानजींची ही भक्ती निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. जिथे राम आहेत तिथे हनुमान आहेत आणि जिथे हनुमान आहेत तिथे राम नक्कीच असतात. धन्य ते हनुमान आणि धन्य त्यांची भक्ती. श्रोतेहो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका.